श्रीकृष्ण म्हणतात, थोडा वेळ वाट पहा, प्रत्येकाची वेळ येते. जगामध्ये सगळ्यात ताकदवान व्यक्ती तोच आहे, जो लोकांकडून धोका खाल्ल्यानंतर सुद्धा लोकांची मदत करणं सोडत नाही. हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे. मनाने चांगलं असणं सुद्धा गुन्हा आहे आजच्या जमान्यामध्ये, कारण इथे तर प्रत्येकजण फायदा घेण्यासाठी बसलेला आहे. नातं ते नसतं जे फक्त जगाला दाखवण्यासाठी असतं. नातं तर ते असतं जे मनापासून निभावलं जातं. तुम्ही ज्याला हे म्हणता की ती व्यक्ती तुमच्यासाठी सगळ्यात जास्त जरुरी आहे, तोच माणूस तुमच्यापासून त्याचा हात सोडवून घ्यायला लागतो. आयुष्यातील खरे साथी आपले शरीर आणि आपली आत्मा आहे. जर हे आपल्या जवळ नसतील तर कोणीही आपल्या बरोबर नाही. लोक त्यांच्या जागेवर बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो. ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडाच, ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाही. जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात त्यांना थांबवू नका. त्यांना दरवाजापर्यंत जाऊन सोडून या. जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला त्या गोष्टीपेक्षा जास्त चांगली गोष्ट देणार आहे. अशा लोकांना घाबरू नका जे वादविवाद करतात, तर अशा लोकांना घाबरा जे तुमच्याबरोबर राहून तुमच्याबरोबरच कटकारस्थान करतात. गरजेचं नाही की चांगलं बोलणारा माणूस चांगलाच असेल, पण चांगली नियत आणि चांगले विचार असणारा माणूस नेहमीच चांगलाच असतो. प्रत्येक गोष्टीत सहानुभूती आणि काळजी दाखवणारे लोक अडचणीच्या वेळी लांब उभे असलेले पाहायला मिळतात. तुम्ही खाली पडून पहा, लोक तुम्हाला उठवायला मदत करायला येणार नाहीत. तुम्ही उंच भरारी मानून पहा, लोक लगेच तुम्हाला खाली खेचायला येतील. खूप मजबूत होतात अशी लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखं काहीही नसतं. तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असतं जेव्हा तुमची गरज असते. नेहमी वरातीत नवरा मुलगा मागे आणि लोक पुढे असतात, आणि अंत्ययात्रेमध्ये मृत्यू पावलेला माणूस पुढे आणि लोक मागे असतात. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही सुखी असाल तेव्हा सगळी लोक तुमच्या पुढे चालतात, आणि तुमच्यावर दुःख येते त्यावेळी सगळे लोक तुमच्या मागे चालतात. खोट्या शब्दांमुळे माणूस मरत नाही, पण भरोसा नक्की मरतो. नेहमी लक्षात ठेवा, तुमची वेळ खराब असेल तर खूप मेहनत करा, आणि तुमची वेळ चांगली असेल तर लोकांना मदत करा. कोणाला काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे. तुम्हाला स्वतःलाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल. कोणालाही तुमचा इतका सुद्धा वेळ देऊ नका की ते तुम्हाला फालतू समजायला लागतील. धर्म कोणताही असो, तुम्ही फक्त चांगलं माणूस बना. हिशोब तुमच्या कर्माचा होतो, धर्माचा नाही. काही गोष्टी हसून टाळल्या पाहिजेत, कारण प्रत्येकाबरोबरच आपण वादविवाद घालू शकत नाही. माणसाचा स्वभाव सुद्धा विचित्र असतो. एखादी गोष्ट मिळाली नाही तर वाट पाहत नाही, आणि मिळाली तर कदर करत नाही. आयुष्यामध्ये संपून जाईल असे काहीही नसते. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते. आयुष्यामध्ये काही चुका घडल्या तर कधीही घाबरू नका, कारण दूध नासल्यानंतर तेच लोक घाबरतात ज्यांना पनीर बनवता येत नाही. ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून जायचं असेल त्याला रस्ता द्या. जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला कधीही इज्जत आणि महत्त्व देणार नाही. गोरा होण्याची क्रीम लावून आजपर्यंत कोणीही गोरं झालं नाही, ही गोष्ट प्रत्येकाला माहीत आहे. तरीसुद्धा आपण खोट्या आशेमध्ये ती क्रीम लावतो आणि काही खोटं बोलणाऱ्या लोकांना श्रीमंत बनवतो. गरजेचं नाही की प्रत्येक नातं भांडण आणि वादविवादाने संपून जाईल. काही नाते दुसऱ्यांच्या आनंदासाठी सुद्धा संपवावे लागतात. पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते. दुश्मनांना तेव्हाच यश मिळते जेव्हा त्यांच्याबरोबर आपलंच कोणीतरी माणूस असतं. लोकांनी त्रास दिल्यानंतर त्यांना माफ तर करा, पण मनामध्ये परत कधीही जागा देऊ नका. काही लोक मेणबत्तीसारखे पगळून नातं निभवतात, आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात.
लोकांना हे तर समजतं की तो कसा आहे, हा कसा आहे, पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत. ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदर नाही, तर अशा नात्यांना जबरदस्ती ओढत नेण्याची गरजच काय. संशय घेतल्यामुळे सुद्धा काही नाती संपतात. प्रत्येक वेळी चूक गैरसमजाची नसते. नातं जर मनापासून असेल तर कोणी तोडलं तरी तुटत नाही, पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी टिकत नाही. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात. खरं तर खोट्याला पाय नसतात, पण सगळ्यात जोरात खोटंच पळतं. आयुष्यभर प्रत्येकजण आपला आहे असं समजणं एक भ्रम आहे. नेहमी प्रमाणापेक्षा जास्त अशाच नात्यांची कदर करा ज्यांनी तुम्हाला वेळेवर साथ दिली होती. अडचणी आणि संकट आल्यामुळे माणूस एकटा पडतो, पण अडचणी आणि संकट आल्यामुळेच तो मजबूत सुद्धा होतो. ही वाईट वेळ सुद्धा खूप कमालीची असते. जे लोक आधी तुम्हाला तुम्ही म्हणत असतात ते वाईट वेळ आल्यानंतर तू म्हणायला लागतात. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर मौन राहणंच चांगलं असतं. कोणत्याही चुका किंवा गोष्टी स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधारण्याची ताकद असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. जर वेळेत वाईट सवयी सोडल्या नाही तर वाईट सवयी तुमची वेळ बदलवते. तुमचं दुःख कोणाच्या तरी हसण्याचं कारण होऊ शकतं, पण तुमचं हसणं कधीही कोणाच्या दुःखाचं कारण होऊ देऊ नका. नात्यांचा संबंध फक्त रक्ताचा नसतो, तर जो अडचणीच्या वेळी हात पकडेल त्याच्यापेक्षा मोठं कोणतंही नातं नसतं. पैसा तोच असतो जो तुमच्याजवळ आहे, ताकद तीच असते जी तुमच्या हातात आहे, आणि आपला तोच असतो जो तुमच्याबरोबर आहे. छोटी का असेना, पण तुमची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे. इच्छा असते प्रत्येकाबरोबर आनंदाने जगण्याची, नाहीतर सगळ्यांनाच हे माहीत असते की वरती एकट्यालाच जायचे आहे. जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमच्या जागेवर दुसरे कोणीतरी आले असेल तर तुम्ही 2 पावलं मागे सरकणे चांगले आहे. नेहमी लोकांच्या मनामध्ये राहायला शिका, कारण घमेंडीमध्ये तर सगळेच राहतात. आणि कोणाला काही सांगायचं असेल तर त्यांच्यासमोर सांगा, पाठीमागे तर सगळेच सांगतात. बरोबर वेळी बरोबर गोष्टी समजून घेणारा आणि चुकीच्या वेळी बरोबर गोष्टी समजावून सांगणारा मिळणं खूप अवघड असतं. नेहमी लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि गरजेपेक्षा जास्त आराम माणसाला अधू बनवतो. कोणताही माणूस स्वतःला असंच बदलत नाही. आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात ज्यामुळे त्या माणसाला बदलणे भाग पडते. तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये माझी कमी जाणवेल त्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या सिक्रेट गोष्टी कधीही कोणाबरोबरही शेअर करू नका. हा स्वभाव तुम्हाला बर्बाद करेल. माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा खूप ताकद असते. कडू बोलणाऱ्यांचे मत सुद्धा विकले जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरची सुद्धा विकली जाते. पैशामुळे तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्या सुखसुविधा तर घेऊ शकता, पण आयुष्यात आनंद चांगले कर्म केल्यामुळे मिळते. चेहरा सुंदर असो किंवा नसो, पण शब्द नक्कीच सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतात पण बोललेले शब्द कधीही विसरत नाही. किती चांगलं वाटतं मनाला, कोणी कितीही बिझी असलं तरीही हे बोलल्यावर की तुझ्यापेक्षा महत्त्वाचं मला काहीही नाही. वेळ जेव्हा निर्णय घेते त्यावेळी साक्षीदारांची गरज नसते. नात्यांमध्ये फक्त स्वार्थ असेल तर ते कधीही आनंद देत नाहीत, आणि नाते भावनेचे असेल तर ते कधीही साथ सोडत नाही. ज्या माणसावर आपण खूप जास्त प्रेम करतो आयुष्यामध्ये तोच माणूस सगळ्यात जास्त आपला फायदा घेतो, कारण त्याला माहीत असते आपली कमजोरी काय आहे. एक कारण पुरेसं असतं नातं निभावण्यासाठी किंवा ते तोडण्यासाठी. जी लोक समोरच्या व्यक्तीची काळजी नाही असे नाटक करतात ते लोक सगळ्यात जास्त समोरच्याची काळजी करतात. आयुष्याच्या पिचवर थोडे लक्ष देऊन खेळा, कारण
सगळ्यात जवळ उभे असलेले लोकच स्टंपिंग करतात. प्रेमाचे झाड लावण्याआधी माती पारखून घ्या, कारण प्रत्येक मातीच्या स्वभावात निष्ठा नसते. नेहमी बेइज्जतीचे उत्तर इतक्या इज्जतीत द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे. एका वेळेनंतर प्रत्येक जण प्रकाव होतो. जेव्हा तुमच्याकडून चूक होते त्यावेळी समोरची व्यक्ती जज बनून तुम्हाला शिक्षा सुनावते, आणि जेव्हा समोरची व्यक्ती चुकीची असते त्यावेळी वकील म्हणून सफाई द्यायला लागते. कोणालाही हरवण्याची इच्छा नाही माझी, मला तर फक्त स्वतःला खूप पुढे नेऊन यश मिळवण्याची जिद्द आहे. नात्यांना फक्त वेळच नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते. आजच्या जमान्यामध्ये खरी इज्जत फक्त गरजेला असते. गरज संपली की इज्जत सुद्धा संपते. आयुष्यामध्ये या 5 भीती तुमच्यामध्ये कधीही नसल्या पाहिजेत. 1. आलोचनाची भीती. 2. कोणालाही गमावण्याची भीती. 3. मृत्यूची भीती. 4. म्हातारा होण्याची भीती. 5. गरिबीची भीती. या 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमी सावध राहा आणि दूर राहा. 1. खोट्या प्रेमापासून. 2. शत्रूच्या मित्रांपासून. 3. प्रवासात अनोळखी लोकांपासून. 4. नेहमी स्तुती करणाऱ्यांपासून. 5. प्रमाणापेक्षा जास्त आपलेपणा दाखवणाऱ्यांपासून. 6. शब्दाला बोलणाऱ्या माणसांपासून. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.